नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण इथे पेपर वनचे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहणार आहोत. त्याचा 15वा भाग आहे. याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. यामध्ये आपण परीक्षेमध्ये जे संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात, वेगवेगळ्या टॉपिकवरचे, वेगवेगळ्या युनिटवरचे, ते आपण अभ्यास करतो आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र सेट पेपर वन 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्ड लेक्चर्स मिळतील, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5,000 एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, क्लास, 15 वर्षाची पीवायक्यू सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. याची फीज आहे 3,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पेपर वन सोबतच आपल्याकडे पेपर टूचे पण क्रॅश कोर्स आहे, ज्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. याच्यामध्ये पेपर वन फ्री आहे. कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. A is human and mortal, B is human and mortal, C is human and mortal, and D is human and mortal. Therefore, all humans are mortal. मानव ए म्हणते मानव हा मानव आणि मरणशील आहे. बी हा मानव आणि मरणशील आहे. डी हा मानव आणि मरणशील आहे. म्हणून सर्व मानव मरणशील आहे. मॉर्टल नश्वर आहे असं म्हटलंय. तर निगमीन, युक्तिवाद, डिडक्टिव्ह, इंडक्टिव्ह, सॉलॉजिकल की कोणतेही नाही. यामध्ये काय म्हणतात, चारही जे आहे ना व्यक्तीचे विशिष्ट निरीक्षण केलंय. त्यामुळे आपलं काय आहे, एका पर्टिक्युलर याच्यावरून आपण कुठे चाललोय, जनरल कन्क्लुजन देतो आहे. त्यामुळे इंडक्शन मध्ये काय करतं, पर्टिक्युलर टू जनरल करतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट असणार आहे, पर्टिक्युलर टू जनरल. आपण अनेक व्यक्ती मॉर्टल असल्याचे निरीक्षण करून आपण काय करतोय, सगळे ह्युमन्स मॉर्टल अशा पद्धतीने जनरलाइज करतोय. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. युनिट 6चा हा प्रश्न आहे. इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट ते खूप महत्वाचे आहे लॉजिकल रिझनिंग मधला. ओके, आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर म्युच्युअली कॉन्ट्राडिक्टरी. ऑल फ्लावर्स आर फ्रॅग्रंट, मोस्ट फ्लावर आर नॉट फ्लॅग्रंट, नो फ्लावर आर फ्रॅग्रंट, मोस्ट फ्लावर आर नॉट फ्लॅग्रंट. खालीलपैकी कोणती विधाने परस्पर विरोधी आहे? सर्व फुले सुगंधी आहे, बहुतेक फुले सुगंधी नसतात, कोणतीही फुले सुगंधी नसतात, बहुतेक फुले सुगंधहीन असतात. त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. ओके, तर इथे आपल्याला काय विचारलंय, कॉन्ट्राडिक्टरी. कॉन्ट्राडिक्टरी कोणत्या, ऑल आणि नो है ना, AEIO अशा पद्धतीने आहे ना. तर ऑल नो आणि सम सम नो अशा पद्धतीने असतात. तर यामध्ये ऑल फ्लॉवर्स ऑफ फ्रॅग्रन्स आणि नो म्हणजे ऑल आणि नो हे आहे, फर्स्ट आणि तीन आहे ना, ती आहे. दोन्ही स्टेटमेंट एकाच वेळी सत्य असू शकत नाही. त्यामुळे ते काय आहे, कॉन्ट्राडिक्टरी आहे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. हा सुद्धा प्रश्न युनिट 6चाच आहे, कॉन्ट्राडिक्टरी. ओके, लॉजिकल रिझनिंगचा आहे, खूप महत्वाचे आहे हे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी 50 सर्व प्रश्नपत्रिका असलेलं पुस्तक. 5,000 प्लस प्रश्नाचा संच इथे आहे आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आहे. अमेझॉनवर ते अवेलेबल आहे, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. यामध्ये बघा, पीवाय क्वेश्चन पेपर, युनिट वाईज क्वेश्चन पेपर आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित क्वेश्चन पेपर आहे. सोबत आपल्याकडे महाराष्ट्र सेट वाणिज्यसाठी सुद्धा प्रश्नपत्रिकाचा संच आहे. ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. लिंक हवी असेल तर कमेंट करा. चला, समोरचा प्रश्न आहे, सेमेंटिक नॉईस इन अ क्लासरूम कम्युनिकेशन कॅन बी लिमिटेड बाय अवॉइडिंग द यूज ऑफ. वर्गातील संवादातील अर्थविषयक अडथळा यापैकी खालीलपैकी कशाचा वापर टाळून मर्यादित करता येईल? डायलॉग्स, अतिवापर झालेली तांत्रिक परिभाषा, अशाब्दिक संकेत की मल्टीमीडिया. तर एकंदरीत सिमेंटिक नॉईस म्हणजे काय, तर शब्द आणि भाषेच्या अर्थाबाबत गैरसमज निर्माण होणे. ठीक आहे, त्यामुळे तांत्रिक परिभाषा, अतिवापर जर का तांत्रिक परिभाषा झाली तर कदाचित मिनिंग समजण्यात अडथळा येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर सिमेंटिक नॉईस हा युनिट 4चा प्रश्न आहे, कम्युनिकेशन. ओके, नंतर व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ कंडक्टिंग अ लिटरेचर रिव्ह्यू इन रिसर्च. संशोधनामध्ये साहित्य समीक्षा करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? युनिट 2 रिसर्च चा आहे. टू कलेक्ट प्रायमरी डेटा, टू फॉर्म्युलेट अ हायपोथेसिस, टू आयडेंटिफाय गॅप्स इन एक्झिस्टिंग रिसर्च, टू अनालिसिस स्टॅटिस्टिकल डेटा. प्राथमिक माहिती गोळा करणे, गृहीतक तयार करणे, विद्यमान संशोधनातील त्रुटी किंवा उणिवा शोधणे. डी, सांख्यिक माहितीचे विश्लेषण करणे. काय असणार आहे लिटरेचर रिव्ह्यू मध्ये?
तर प्रायमरी पर्पज जो आहे लिटरेचर रिव्ह्यूचा तो असणार आहे जो गॅप आहे एक्झिस्टिंग रिसर्चमध्ये तो भरून काढणे, विद्यमान संशोधनातील त्रुटी उणिवा शोधणे, ह्या महत्वाचा असणार आहे लिटरेचर रिव्ह्यू मध्ये. त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन सी. आता लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे काय, तर आपल्या विषयावर यापूर्वी झालेले रिसर्च, मग आधी काय झाले आहे, काय मिळाले आहे, कुठे रिसर्च पेपर आहे का, सगळं ते बघणे ते असते आहे लिटरेचर रिव्ह्यू. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. त्यानंतर द कोड फॉर अ वेब पेज इज रिटन युझिंग, वेब पेजचा कोड तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो. युनिट 8 असा प्रश्न आहे हा आयसीटीचा. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज पर एफटीपी URL, यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे HTML हे यूज केलं जातं, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. या सगळ्यांचे फुल फॉर्म लक्षात ठेवा. ओके, पर जे आहे हे प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, प्रोग्रॅमिंग लँग्वेज. FTP हे जे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, आणि URL काय आहे, वेब ऍड्रेस आहे ना. चला, आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमनली युज व्हिडिओ कॉन्फरन्स प्लॅटफॉर्म फॉर रिमोट मीटिंग्स अँड कोलॅबरेशन, दूरस्थ बैठका आणि सहयोगासाठी खालीपैकी कोणते व्हिडिओ कॉन्फरन्स प्लॅटफॉर्म सामान्यतः वापरले जाते. ट्विटर, इंस्टाग्राम, झूम की लिंक्डइन. तर जे आपण म्हणतो काय व्हिडिओ कॉन्फरन्स जे आहे कोलॅबरेशन ते झूमनी आता होते आहे. व्हिडिओ मीटिंग्स, ऑनलाईन क्लासेस, वेबिनार्स ना, हे सगळं झूमनी होते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. हे बघा, आताच्या घडामोडीवर हा प्रश्न आलेला आहे आयसीटीच्या व आयसीटी युनिट 8 वर बेस्ट आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग आर द मेथड्स ऑफ लर्निंग, खालीपैकी कोणत्या अध्ययन शिक्षणाच्या पद्धती आहेत. युनिट 1 चा प्रश्न आहे हा टीचिंग ऍप्टिट्यूडचा. अध्यापन, ट्रायल अँड एरर, प्रयत्न आणि चूक, अनुकरण, प्रयोग, प्रश्न विचारणे, चिंतन, कोणते मेथड्स ऑफ लर्निंग बरोबर आहे ते आपल्याला विचारलं आहे. त्यामध्ये ट्रायल अँड एरर, अनुकरण, प्रयोग आणि प्रश्न विचारणे, प्रयोग आणि चिंतन हे महत्वाचे आहे. प्रयत्न करून चुका करून शिकणे, इतरांचे निरीक्षण करणे, अनुकरण करणे, प्रयोग करून शिकणे आणि स्वतःच्या अनुभवावरून विचार करणे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार. ठीक आहे. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज विल बी कन्सिडर्ड मोस्ट रिलेव्हंट फॉर डेव्हलपिंग करिक्युलर फ्रेमवर्क इन अ रायटिंग स्किल, लेखन कौशल्यांसाठी अभ्यासक्रम आराखडा विकसित करण्याच्या दृष्टीने खालीपैकी कोणत्या कृतीचा संच सर्वात समर्पक मानला जाईल. रचना करणे, चिंतन करणे, संवाद साधणे, रचना करणे, मूल्यमापन करणे. बी नियोजन करणे, मूल्यमापन करणे, निर्मिती करणे आणि पुनर्रचना करणे. सी नियोजन करणे, रचना करणे, संवाद साधणे, चिंतन करणे आणि मूल्यमापन करणे. डी मांडणी करणे, रचना करणे, तयारी करणे आणि चिंतन करणे. काय असणार आहे, पहिले आपण काय करतो, नियोजन करतो, मग रचना करतो, संवाद साधतो, चिंतन करतो आणि मग शेवटी मूल्यमापन करतो. मूल्यमापन शेवटी असल्यामुळे हे दोन येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर हे दोन तर कटच झाले, मूल्यमापन नसल्यामुळे यामधून आपल्याला करायचं होतं. तर नियोजन आपल्याला पहिले करावं लागते, नंतर रचना करावं लागतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. ओके. आणि हा प्रश्न आहे फ्रेमवर्क युनिट 1चाच प्रश्न आहे. ओके. समोरचा प्रश्न आहे as the value of one variable is increasing, the value of second variable is also increasing, then the correlation coefficient will be. जेव्हा एका चलाचे मूल्य वाढत असते आणि दुसऱ्या चलांचे मूल्यही वाढत असते तेव्हा सहसंबंधाचा गुणांक कोएफिशियंट कसा असेल. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, शून्य यापैकी कोणताही नाही. युनिट 2 चा प्रश्न आहे रिसर्च ऍप्टिट्यूडचा, आणि करेलेशन कोएफिशियंट म्हणजे करेलेशन आलं म्हणजे काय आलं, एक्सपेरिमेंटल रिसर्च आलं. ओके. तर काय असणार आहे यामध्ये, दोन्ही व्हेरिएबल एकाच दिशेने बदलत असतील तर तेव्हा होतं पॉझिटिव्ह करेलेशन. ठीक आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेऊन घ्या. सेम डायरेक्शनला जात असतील तर पॉझिटिव्ह, आणि अपोजिट डायरेक्शनला जात असतील तर निगेटिव्ह. ओके, सगळ्यांनी नोट करून ठेवा. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे करिक्युलम इज अ कम्प्लीट प्लॅन फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ एज्युकेशनल एम्स, आणि रिझन दिलेलं आहे करिक्युलम इज द सम टोटल ऑफ करिक्युलम कोर अँड सिलेबस. अभ्यासक्रम ही एक शैक्षणिक उद्दिष्ट अंमलात आणण्याची एक संपूर्ण योजना आहे. कारण म्हणते अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम कोर आणि अभ्यासाविषयक सूची यांची एकत्रित बेरीज होय. ऑप्शन्स आहे बोथ ए अँड आर करेक्ट, आर इज अ करेक्ट explanation of A, both A and R correct, R is not correct explanation, A is correct, R is false, A is false, R is correct. काय असणार आहे, करिक्युलम जे आहे ना हे केवळ सिलेबस नसून एज्युकेशनल एम साध्य करण्यासाठी नियोजित याचा आराखडा आहे. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर करिक्युलम हे कोर प्लस सिलेबस म्हणून आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, दोन्ही तर करेक्ट आहे पण जे कारण आहे ना ते चुकीचं आहे. ओके. त्यामुळे बोथ ए अँड आर करेक्ट बट आर इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी.
त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आर ट्रू इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह. अ कॉन्सेप्ट हॅज टू बी इंटिग्रल होल अँड दस कॅन नॉट बी डिवायडेड इन टू डिफरंट लेवल ऑफ लर्निंग. रचनावादी दृष्टिकोनाच्या संदर्भात खालीलपैकी उद्दिष्ट आपल्याला टिक करायचे की कोणतं बरोबर आहे. ओके, ए म्हणताय संकल्पना ही एक अविभाज्य समग्र असते आणि त्यामुळे तिच्या अध्ययनाचं विविध स्तरांमध्ये विभाजन करता येतं. बी म्हणताय लर्निंग इज अ डायव्हर्जन प्रोसेस दॅट ऑकर्स थ्रू अ व्हेरियस एक्सपोजर. सी म्हणताय बी काय म्हणताय अध्ययन ही विविध अनुभवातून घडणारी अपसारी प्रक्रिया आहे. सी म्हणताय लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आर कॉन्टेक्च्युअल इन नेचर. अध्ययन उद्दिष्ट हे संदर्भावर आधारित आहे. आणि डी म्हणताय लर्निंग इज अ मल्टी डायमेन्शनल प्रोसेस. अध्ययन ही एक बहुआयामी प्रक्रिया आहे. यापैकी कोणतं बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर काय असणार आहे, यामध्ये जे आहे ना, लर्नर स्वतःच्या अनुभवामधून नॉलेज कन्स्ट्रक्ट करतो. ओके. आणि लर्निंग ही एक ऍक्टिव्ह एक्सपिरियन्स बेस्ड आहे, कॉन्टेक्स्ट डिपेंडंट आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी 2, 3, 4. म्हणजे बी, सी आणि डी आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ओके. येस. समोरचा प्रश्न आहे, द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेस इज युनिट 1चा प्रश्न आहे. कोणत्याही अध्यापन अध्ययन प्रक्रियेचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? लवचिक अभ्यासक्रम रचना प्रणाली विकसित करणे, अध्ययनतांना स्वायत्त अध्ययनकर्ते बनवण्यास मदत करणे. सी अध्ययनतांना पदव्या आणि पदविका प्रदान करणे. डी अध्ययनतांना संस्थांमध्ये नोकरी मिळवण्यास मदत करणे. टू डेव्हलप अ फ्लेक्सिबल करिक्युलम सेटिंग system setting to help learners learn to become autonomous learners, to equip learning with the degrees and diplomas, to हेल्प लर्निंग फाइंड एनी जॉब इन द ऑर्गनायझेशन. तर अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे? टीचरचा अंतिम उद्देश फक्त एक्झाम पास करणे किंवा डिग्री देणे नाही. त्याचा उद्देश असा आहे की स्वतः शिकता येईल असा, है ना? ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे, टू हेल्प लर्नर्स टू लर्न बिकम्स ऑटोनॉमस लर्निंग. शिकण्याचे नियोजन करतो, ऑटोनॉमस लर्नर माहिती शोधतो, समस्या सोडवतो ना, स्वतःच्या लर्निंगचे इव्होल्युशन करतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. समोरचा प्रश्न आहे, इन विच ऑफ collaborative learning approach skills such as generation of ideas and creative are developed. कोणत्या सहयोगी शिक्षण पद्धतीमध्ये कल्पना निर्मिती आणि सर्जनशीलता यासारखी कौशल्य विकसित होतात? ब्रेन स्टॉर्मिंग, विचारमंथन, कार्यगट, चौकशी गट, ट्युटोरियल गट काय असणार आहे? तर यामध्ये ब्रेन स्टॉर्मिंगचे आयडियाज, ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय, तर कल्पना विकसित करणे, आयडियाज. ओके. तर त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. यामुळे काय होते, कौशल्य विकसित होते, नवीन नवीन आयडियाज येतात, क्रिएटिव्हिटी होते. आणि आपलं उत्तर असणार ऑप्शन ए. युनिट 1चा हा प्रश्न आहे टीचिंग ऍप्टिट्यूडचा. ओके. चला. The researchers manipulates two or more independent variables simultaneously to observe their effect on the dependent variable. This design allows for the testing of two or more hypotheses in a single project. याला काय म्हटलं जातं? संशोधक अवलंबून असलेल्या चलांवर होणारे परिणाम पाहण्यासाठी दोन किंवा अधिक स्वतंत्र चलांमध्ये एकाच वेळी फेरफार करतो. ही रचना एकाच प्रकल्पात दोन किंवा अधिक गृहीतकांची चाचणी करण्यास अनुमती देते. याला काय म्हटलं जातं? रँडमाइज ब्लॉक डिझाईन, फॅक्टोरियल डिझाईन, नॉन रँडम डिझाईन की अर्धप्रायोगिक संशोधन काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं फॅक्टोरियल डिझाईन. जेव्हा रिसर्चर एकापेक्षा जास्त इंडिपेंडेंट व्हेरिएबलवर एकाच एक्सपेरिमेंटमध्ये मॅनिप्युलेशन करतो, तेव्हा त्याला फॅक्टोरियल डिझाईन म्हटलं जातं. ठीक आहे. यामध्ये दोन किंवा अधिक इंडिपेंडेंट व्हेरिएबल आले की फॅक्टोरियल डिझाईन अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. ओके. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे संभाव्य प्रश्न इथे पाहिलेले आहे. आय होप ते तुमच्या अभ्यासाला मदत होईल आहे. सोबतच 5,000 प्लस पुस्तकाचा प्रश्नांचा संच असलेलं पुस्तक तुम्हाला हवे असेल तर तुम्ही Amazonवरून ते मागवू शकता. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. कॉमर्स सुद्धा आता अवेलेबल आहे. आपल्या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.